आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचा भाग पहिला पाहणार आहोत. तर चला तर मग परीक्षेच्या संदर्भात अत्यंत उपयुक्त असणारे असे सामान्य विज्ञान या विषयाचे 15 प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानास असते? तर याचे ऑप्शन आहेत: ए 3 अंश सेल्सिअस, 4 अंश सेल्सिअस, बी सी 2 अंश सेल्सिअस, डी 0 अंश सेल्सिअस. तर याचं उत्तर आहे बी 4 अंश सेल्सिअस. प्रश्न दुसरा, भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला? तर याचे ऑप्शन आहेत: ए सीडॅक, बी बीडॅक, सी सीडॅक, डी बीबॅक. तर याचे उत्तर आहे ए सीडॅक या संस्थेने महासंगणक बनवला आहे. प्रश्न तिसरा, अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला? अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला? तर याचे ऑप्शन आहेत: ए प्रिस्टले, बी रुदरफोर्ड, डी डेव्हिस, डी आर्किमिडीज. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचा सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे सी डेव्हिस यांनी अमोनिया वायूचा सर्वप्रथम तयार केला. प्रश्न चौथा, बहिर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा डॅश असते? बहिर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही डॅश असते. तर याचे ऑप्शन आहेत: ए वास्तव आणि वस्तूपेक्षा मोठी, बी आभासी आणि वस्तूपेक्षा मोठी, सी आभासी आणि वस्तूपेक्षा लहान, डी वास्तव आणि वस्तूपेक्षा लहान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी आभासी आणि वस्तूपेक्षा लहान. प्रश्न पाचवा, कोणत्या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेची मूल तत्त्वे शोधून काढली? तर याचे ऑप्शन आहेत: ए फ्लेमिंग, बी चर्चेल, सी मॉर्गन आणि डी मेंडेल. तर याचं उत्तर आहे डी मेंडेल. प्रश्न सहावा, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते? शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोण करते? जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. ऑप्शन आहेत: ए यकृत, बी हृदय, सी लहान मेंदू, डी पाय. तर याचं उत्तर आहे सी लहान मेंदू. प्रश्न सातवा, वृक्षाच्या खोडावर फुटणाऱ्या पानास डॅश म्हणतात? याचे ऑप्शन आहेत: ए कोंब, बी पर्ण, सी पत्र, डी पेरे. तर याचं उत्तर आहे डी पेरे. प्रश्न आठवा, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? याचे ऑप्शन आहेत: ए ऑक्सिजन, बी अमोनिया, सी हायड्रोजन, डी हेलियम. तर याचं उत्तर आहे बी अमोनिया वायू हा कांदा कापत असताना बाहेर पडतो. प्रश्न नववा, डॅश हा अचुंबकीय पदार्थ आहे? ए रबर, बी लोह, सी कोबाल्ट, डी निकेल. तर याचं उत्तर आहे ए रबर. प्रश्न दहावा, होका यंत्रात डॅश चुंबक वापरतात? होका यंत्रात डॅश चुंबक वापरतात? तर याचे ऑप्शन आहेत: ए निकेल, बी रबर, सी रबर, डी सुची. तर याचं उत्तर आहे डी सुची.
प्रश्न 11वा, कोणते आजारात रक्त गोठत नाही? कोणत्या आजारात रक्त गोठत नाही? तर याचे ऑप्शन आहेत: ए वंध्यत्व, बी मुडदूस, सी हिमोफिलिया, डी स्कर्बी. तर याचं उत्तर आहे सी हिमोफिलिया. प्रश्न 12वा, रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? याचे ऑप्शन आहेत: ए 91%, बी 81%, सी 78%, डी 92%. तर याचं उत्तर आहे ए 91%. प्रश्न 13वा, मानवी मेंदूचे वजन सुमारे डॅश एवढे आहे? मानवी मेंदूचे वजन सुमारे डॅश एवढे आहे? ऑप्शन आहे: ए 1500 ग्रॅम, बी 1400 ग्रॅम, सी 1000 ग्रॅम, डी 1200 ग्रॅम. तर याचं उत्तर आहे बी 1400 ग्रॅम. प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ऑप्शन आहे: ए ग्राफाइट, बी हेलियम, सी क्लोरीन, डी पारा. तर याचं उत्तर आहे डी पारा. प्रश्न शेवटचा, वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेला वायू कोणता? वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेला वायू कोणता? ऑप्शन ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी हेलियम, डी कार्बन. तर याचं उत्तर आहे बी नायट्रोजन. तर अशा प्रकारे आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचे 15 प्रश्न पाहिलेले आहेत, जे की परीक्षेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत जाईल. तर आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचा भाग 2 पाहणार आहोत. आज आपण विज्ञान या विषयाचे 15 क्वेश्चन अत्यंत परीक्षेच्या उपयुक्त असे पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, मनुष्य डॅश डेसिबल आवाजामुळे बहिरत्व येऊ शकते? प्रश्न पहिला, मनुष्यास डॅश डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येऊ शकते? याचे ऑप्शन आहेत: ए 100 डेसिबल, बी 20 डेसिबल, सी 1000 डेसिबल, डी 2000 डेसिबल. तर याचं उत्तर आहे ए 100 डेसिबलला माणूस ऐकू शकत नाही. प्रश्न दुसरा, मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? ऑप्शन ए न्यूरोलॉजी, बी नेफ्रॉलॉजी, डी DNA, सी DNA, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे बी नेफ्रॉलॉजी. प्रश्न तिसरा, पदार्थाची चाल डॅश असते? ए नेहमी ऋण असते, बी नेहमी धन असते, सी धन आणि ऋण असते, डी धन किंवा ऋण असते. तर याचं ऑप्शन उत्तर आहे ए नेहमी ऋण असते. पदार्थाची चाल ही नेहमी ऋण असते. प्रश्न चौथा, मानवी शरीरातील एकूण हाडाची संख्या किती? मानवी शरीरातील हाडाची एकूण संख्या किती? ऑप्शन ए 306, बी 121, सी 213, डी 206. तर याचं उत्तर आहे ए 306. प्रश्न पाचवा, MKS पद्धतीत
कार्याचे एकक डॅश आहे. MKS पद्धतीत कार्याचे एकक डॅश हे आहे. ऑप्शन ए जूल, ऑप्शन बी अर्ग, ऑप्शन सी डाइन, डी किलोग्राम. तर याचं उत्तर आहे ए जूल. हे MKS पद्धतीत कार्याचे एकक आहे. प्रश्न 6. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते? ए नायक्रॉन, बी ॲल्युमिनियम, सी प्लॅटिनियम, डी टंगस्टन. तर याचं उत्तर आहे डी टंगस्टन. प्रश्न 7. मानवी शरीरात डॅश मणके असतात? ऑप्शन ए 23, ऑप्शन बी 46, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 33. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी 33. प्रश्न 8. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. प्रश्न 8. मानवी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन आहेत ए स्टेथोस्कोप, बी सिस्मोग्राफ, सी सारकॉम्स, डी हृदयमापी. तर याचं उत्तर आहे ए स्टेथोस्कोप. प्रश्न 9. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे? वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे? तो ऑप्शन आहेत ए चीन, बी भारत, सी अमेरिका, डी पॅरिस. तर याचं उत्तर आहे डी पॅरिस येथे वजने व मापे याचे जागतिक कार्यालय आहे. प्रश्न 10. जर एखादी वस्तू एक समान गतीने जात असेल तर तिचे त्वरण डॅश असते? जर एखादी वस्तू एक समान गतीने जात असेल तर तिचे त्वरण डॅश असते. ऑप्शन आहेत ए स्थिर, बी 0, सी जास्तीत जास्त, डी वाढतं. तर याचं उत्तर आहे ए स्थिर. प्रश्न 11. केलेले कार्य डॅश असते? केलेले कार्य डॅश असते. ऑप्शन आहेत ए नेहमी धन, बी नेहमी ऋण, सी धन किंवा ऋण, डी नेहमी 0. तर याचं उत्तर आहे सी धन किंवा ऋण. प्रश्न 12. कोणत्या प्राण्यापासून हत्तीरोग प्रसार होतो? ऑप्शन आहेत ए कुत्रा, बी साप, डी डास, डी मांजर. त्याचं उत्तर आहे सी डास. यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो. प्रश्न 13. कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ आहे? कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ आहे? ए डोळा, बी कान, सी नाक, डी घसा. तर याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. याचं उत्तर आहे ए डोळा. प्रश्न 14. ध्वनीचे प्रसारण डॅशमधून होत नाही? ध्वनीचे प्रसारण डॅशमधून होत नाही. ऑप्शन आहेत ए स्नायू, बी द्रव्य, सी वायू, डी निर्वात प्रदेश. तर याचं उत्तर आहे ए स्नायूमधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. प्रश्न 15 आणि शेवटचा. हायड्रोजन आणि डॅश या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते? हायड्रोजन आणि डॅश या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते. ऑप्शन आहेत ए नायट्रोजन, बी कार्बन डायऑक्साईड, सी ऑक्सिजन, डी हेलियम. तर याचं उत्तर आहे सी ऑक्सिजन. या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगामुळे पाणी तयार होते. तर अशा प्रकारे आपण आज सामान्य विज्ञान या विषयाचे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. जर व्हिडिओला
आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. जर नाही आवडला असेल तर अनलाईक करा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल. तरी धन्यवाद.